थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या परभणीमध्ये, क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये. क्रिकेटचं रणकंदन महाभारत रणधुमाळी मैदानाच्या आतमध्ये होईल सुरू. चला, जे मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू बसलेत ना त्यांना विनंती आहे. चला कार्तिक सर आणि संपूर्ण टीम नोंद घ्या. चला जाऊया फायनलचा थरार. काउंटडाऊन दिला जाईल. राधे राधे. मैदानाच्या आतमध्ये हा गोरेगाव प्रीमियर लीग सुरुवात होते असं म्हटलं आता ना. चर्चा होईल अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. चर्चा होईल. पहिलाच बॉल भन्नाट वेग. दादा असं म्हटलं आता ना की अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच तू जमवशील आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. मागे टपला यष्टी रक्षक उधळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चाणक्य जो तो इथे रंगला. अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला ना तो संपला. मैदानाच्या आतमध्ये हुकायचं नाही, संपायचं नाही. या इथे काय घडलं पहा. शॉट मिड विकेटला एक धाव घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये दादांनी सांगितलं प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संदीप दादा जाधव राधे राधे फाउंडेशन यांची सर्व्हिस सर्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक आलंय. ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर विपिन आणि करण ही जोडी आहे. करण हो यावेळी पहा जोरकस प्रहार आहे. डीप मध्ये प्रदर्शन आहे. बॅकलिफ्ट मारलाय. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली. ड्रॉप झालाय कॅच. येस 2 धावा अंकित केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र मैदानाच्या आतमध्ये ती धाव वाढवला. धावसंख्येकडे नजर वळवल्या तर धावसंख्या 3 या आकड्यावरती आहे. 3 रन्स ऑन द बोर्ड. फायनलचा थरार. कालच्या दिवसापासून या पर्वाला सुरुवात झाली. आज मात्र आपण अंतिम टप्प्यामध्ये जातोय. जणू डोंगराच्या आड सूर्याने छावणी टाकली आहे. किलबिलाट करत पक्षी आपल्या घराकडे निघाले आहेत. उत्कंठा त्याच पद्धतीने या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली आहे. कालच्या दिवसाची सुरुवात आता अंतिमकडे निघाली आहे. गोलंदाज निघाला. हो 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 भन्नाट वेग. फायनल मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळाला. रतन कमालीची गोलंदाजी केली आहे. त्याने सांगितलं ये खेल है मेरे दोस्त, देख जैसे ही वक्त मेरा हात पकडेगा ये खेल रफ्तार पकड लेगा. मैदानाच्या आतमध्ये आता वेग वाढलाय, रफ्तार वाढली आहे. रतन मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट द बॉर्डर. हो 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 अनदर डॉट बॉल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. जोरकस अपील. आत्मविश्वास जास्त आहे, विश्वास थोडासा कमी आणि इथे डॉट बॉल आलाय. चर्चा होते. यावेळी पहा. अरे ना जमीन से कोई शिकायत है ना आसमान से कोई शिकायत है. हमें मालूम है ये तीर किस कमान से निकला है. चेंडू सरळ सीमा रेषे पार. षटकार साधावा. कमालीचा फटका. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दादा हा षटकार आलाय आणि 1000 रुपयाची चर्चाही झाली आहे. असं म्हटलं आता ना की हम तोहफे में तो घड़ियां देते हैं. अरे हम तोहफे में तो घड़ियां देते हैं मगर वक्त नहीं देते. ये आंखें तो ब्लैक एंड व्हाइट है मगर इसमें जो सपने हैं ना वो बहुत ही रंगीन है. मैदानाच्या आतमध्ये आता स्वप्न रंगीन लढवलं जाईल. चर्चा होतीये. पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. रतन यांच्यावरती चढवलेला प्रहार. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावसंख्या 9 लगावली गेली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये करण आणि आता बिपिन येतील इनाड ऍक्शन मध्ये. बिपिन कडे नजरा वळवल्या जातील. चला थोडंसं स्पीडअप घ्या. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील गोलंदाज अभिषेक. मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आल्यात ओव्हर द विकेटने. खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये भिडत.
एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी जातील आणि धावत संख्येमध्ये 2 ने भर पडली आहे. धावत संख्या 11 या आकड्यावरती. चला थोडस स्पीडअप घ्या. चला इथे 2 धावा घेतल्यात. 11 धावा धावफलकावरती. उर्वरित या षटकाचा खेळ. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक इन ऍक्शन मध्ये केकडा या नावाने त्यांना ओळखलं जातं. या नावाची चर्चा होते आणि पप्पू दादा यांचे खास खेळाडू आहेत. त्यांच्या सोबतीने अनेक काळ क्रिकेटचा दर्जा आणि क्रिकेटचा खेळ त्यांनी रंगवला. एक मैत्री पप्पू दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की माझा हा खास मित्र आहे. या मित्राची नातच असं असतं. पुढचा बॉल चेचा पेस इथे बीट केलं. बॅक ऑफ द हँड. डिलिव्हरी डिलिकेट केली आहे. मैदानाच्या आतमध्ये ही डिलिव्हरी करत असताना अतिशय चांगला बॉल हाताळला. चेंज ऑफ पेस माइंड मध्ये बदल केला. बॅक ऑफ द हँड ही डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळालाय. नाव आहे बिपिन. हो 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 यावेळी चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा बीट केलाय. डायरेक्ट हिट येईल का? नाही. नो मॅन्स लँड मध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला होता आणि थ्रो जो आहे ना तो वाईडिश पाहायला मिळाला. बॅकअप मिळालाय आणि बॅकअप मिळाल्यानंतर मात्र धावसंख्येकडे नजर वळवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. जानेवारीचा महिना. जानेवारीच्या महिन्यामध्ये गुलाबी थंडीमध्ये आता मात्र हा थरार रंगला गेलाय. चर्चा होते या प्रत्येक मॅचची. चला थोडस स्पीडअप घ्या. ट्रॅकवरून निघाले तर अभिषेक. खोलवरचा बॉल मिनी हेलिकॉप्टर बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल आणि थ्रो करत असताना एकच धाव अंकित केली गेली. वेल थ्रो गौरव जाधव पाहायला मिळाले. इन ऍक्शन मध्ये मागच्या मॅच मध्ये एक षटकार लगावला. 1000 रुपये त्याने कमवलेत. मात्र या मॅच मध्ये जेवढं टार्गेट जास्त असेल तेवढी संधी त्यांना जास्त असेल षटकार मारण्याची. आणि सुनील दादा आणि संदीप दादा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज होतं मागच्या सेमीफायनल मध्ये. आता फायनल मध्ये दादांकडून अजूनही कॅश प्राइज ऑन आहे. 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. हो 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 यावेळी उडवला. लॉफ्ट केला आणि त्याने सांगितलं गुलाब ख्वाब दवा जहर. अरे क्या क्या है मैं आ गया बताओ इंतजाम क्या क्या है. कॅच पकडा. अल्ला जवाब कॅच. मैदानाच्या आतमध्ये इथे जवळजवळ प्रत्येकाला जणू असं काही वाटलं की हा षटकारच आहे. मात्र क्षेत्ररक्षक आला आणि मैदानाच्या आतमध्ये ला जवाब कॅच केला. बिपिन बॅक टू द पवेलियन. संदीप दादा यांच्याकडे नजरा वळवल्यात आणि असं म्हटलं होतं ना. संदीप दादा जाधव यांनी मात्र सांगितलंय अरे कोई मुझ तक पहुंच ही नहीं सकता इतना आसान है रास्ता मेरा. दादा आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्यासाठी हा शेर होता. मात्र जाऊया पुढच्या बॉलकडे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर येईल इनाट नंबर 3 वरती. बंड्या आल्यात. गोलंदाज निघालेत अभिषेक. हो 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 यावेळी उडवला. लॉफ्ट केलाय. डिस्पॅच केला. आउट ऑफ द पाथ. हिट सभी कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. आणि इथे पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. हा फटका फुल टॉसचा बॉल त्याच्यावरती चढवला प्रहार आणि चेंडू सरळ लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर आला तो षटकार. आणि दादांच्या माध्यमातून या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. येस इथे आतापर्यंत 1000 या पठ्ठ्याने आपल्या नावावरती केलाय. डगआउटच्या आतमध्ये तो सेट होऊन आलाय. चर्चा होतीये. चर्चा सातत्याने केली जाईल. हाय व्होल्टेज मुकाबला.
यस, स्कोर कार्डकडे जाऊया. धावसंख्या 19, 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 रन इस ओवर में अभी हमें दिखाई दे रहा है. गेंदबाजी के लिए अभी नया गेंदबाज आएगा, नाम है प्रशांत. गेंदबाजी के लिए 19 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ. 19 धावा धावफलकावरती लगावल्यात. 19 रन्स ऑन द बोर्ड. राऊंड विकेटने बॉल. हो, यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत. कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. शहजाद त्या ठिकाणी येतील आणि कॅरी करतील. दरम्यान मात्र घेतली गेली आहे ती 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा हा थरार, राधे राधे चषक. एक टीम पूर्ण स्क्वॉड घेऊन खेळत नाहीये याची देखील नोंद घेतली आहे. 20 झाला. चला, 20 धावा धावफलकावरती. 2.1 चेंडूचा खेळ. यावेळी पहा स्विंग आणि मिस. धुंडो धुंडो रेस साजना. मैदानाच्या आतमध्ये ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चला, पुढचा बॉल पुन्हा एकदा निघतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. गोलंदाज प्रशांत. राऊंड विकेटने हा खोलवरचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळलाय, मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न कोणताही प्रयत्न केला नाहीये फलंदाजाने आणि बीट झालेत. क्रुशल मोमेंट वरती हे निर्णय महत्वाचे असतात. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय बंड्याला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तो फलंदाज करण. हो, यावेळी पहा कम्मालीचा बॉल, मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती रनआउटची संधी हुकली आहे आणि एक धाव अंकित केली आहे. यस, या एका धावेने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला आहे सरळ 21. या पुढचा बॉल. चला, अंपायर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. आता स्कोर कार्ड कडे नजर. अंपायर व्हाईट बॉल. यस, 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळी टोले चंग फटका. चेंडू कॅच. प्रयत्न यशस्वी राहिला नाहीये, मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. आला तो षटकार. 6 धावा. फायनलचा थरार. मैदानाच्या आतमध्ये आग बबुला ही मॅच. आता बंड्या यांनी आतापर्यंत 1 षटकार आणि करण यांनी 2 षटकार ठोकलेत. 6 धावा. चला, लास्ट बॉल ऑन दिस इनिंग. हो, यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पंच केला पॉइंटला. कवचला क्षेत्ररक्षक कॅरी करेल. झेल संपलाय करण यांचा खेळ. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या 28. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये 29 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला, या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. गोरेगाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. या दुसऱ्या पर्वामध्ये संदीप दादा जाधव यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्यात. कालच्यापासून आपण ही स्पर्धा पाहिली. गोरेगाव प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने संपूर्ण राधे राधे फाउंडेशन आणि राधे राधे फाउंडेशनच्या अंतर्गत ही प्रीमियर लीग. गोरेगाव प्रीमियर लीगचा हा थरार आणि संदीप दादा यांचं आयोजन. संदीप दादा आज मन जिंकलीत. मी अजूनही आपल्याला सांगतो की अजूनही आपण या स्पर्धेला ग्लॅमरस बनवणार आहोत. येणाऱ्या सीझन मध्ये माझी तर अशी इच्छा आहे की ही स्पर्धा नाईट मध्ये होणे फार अनिवार्य आहे. नक्कीच होणार हा शब्द आलाय दादांकडून. काय येऊ नये. प्रयत्न दादांचे फार प्रामाणिक आहेत
खेळाडूंवरती विश्वास आहे, बिलीव आहे आणि समाजामध्ये मित्रांनो संदीप दादा यांच्या कार्याबद्दल आपण थोडीफार चर्चा केली नाहीये. संदीप दादा यांनी मात्र प्रत्येकाच्या घराघरापर्यंत नळाचं पाणी पोहोचवलंय. संदीप दादा यांनी अडचणीला उभे राहिलेत. लहान मुलांना शिक्षणासाठी आलेल्या अडचणी त्यावेळी तिथे संदीप दादा उभे राहिलेत. ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये एखादा आमच्या गोरेगाव मधला अडचणीमध्ये असलेला व्यक्ती उभा राहतो त्यावेळी त्या ठिकाणी ज्यावेळी अडचणी येते, प्रशासकीय अडचण असेल किंवा पैशाची अडचण असेल, तिथे संदीप दादा प्रामुख्याने उभा राहतो. आपला प्रवास खऱ्या अर्थाने माथाडी कामगारीपासून सुरुवात केला आणि तदनंतर मात्र आज एका उंचीवरती जाऊन पोहोचलेत. दादा आपली उंची अजूनच वाढत जाऊ आणि जसं एखादं झाड वाढतं आणि ते गगनाला भिडतं ना, तशा पद्धतीने. आणि हा मी विनंती करेन की हे जे सर्व खेळाडू आहेत ना, तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं काम करा. नक्कीच ते झाड वाढणार आहे. आणि इथून पुढे दादा हा सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आहे. अजूनही आम्ही आपल्याकडे येणार आहोत फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे, तेव्हा आपल्याशी चर्चा होईल. मात्र ही स्पर्धा आज बरंच काही घेऊन जातो गोरेगाव मधून, आठवणी आणि आठवणींबरोबर. यस, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो. एकदा संदीप दादांसाठी टाळ्या होत नाहीये, जोरदार टाळ्या अजून एकदा होऊ द्या. संदीप दादा आणि संदीप दादा हे नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र जाऊया दादा बॅक टू द क्रिकेट. थोड्या वेळाने पुन्हा आपल्याशी भेट होईल. थँक्यू सो मच. जाऊया. चला, अंधार बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको आपल्याला. शेवटचा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण 2 खेळाडू पाहतोय. गौरव, गौरव आहे का? यस, हात वरती करा. यस, गौरव आलेत बॅटिंग साठी. गौरव आणि शहबाज हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शहबाज हा खेळाडू आहे ना, सध्याच्या घडीला ऑरेंज कैप होल्डर है और इसके पहले मैच में तो 0 पे भी वाद हुआ था, आउट हुआ था, मगर ये फाइनल का मैच है. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. हा फायनलचा थरार. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येईल डीप मधून, एक धाव घेतली आहे. दुसरीसाठी जातील का? नॉन स्ट्राइक एंड वरती थांबवलाय. नॉन स्ट्राइक एंड वरतून थांबवलाय. एक धाव घेतली आहे. मॅच 17 बॉल आणि 28 ची गरज आहे. गौरव जाधव एक डेंजरस बॅटर आहे, लपलेला खेळाडू आहे. फायनलच्या मॅच मध्ये, मागच्या मॅच मध्ये 1000 रुपयाचं पारितोषिकचा विजेता आहे. आता मात्र गौरव यांच्या अगेन्स्ट बॉलर. हो, यावेळी डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये इन्क्लूड केली गेली आहे. 2 धावा धाव फलकावरती. 17 बॉल आणि 27 ची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे तो बिपिन. हो, यावेळी स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये बीट झाल्यात. गौरव जाधव कॅज्युअली क्रिकेट थोडंफार पाहायला मिळालंय गौरवच्या माध्यमातून. धावसंख्येकडे नजर वळवली ना. गौरव मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 16 बनवायचे आहेत. 27 16-27 चं इक्वेशन. चला स्पीडअप घ्या. बिपिन आपल्या ट्रॅक वरून निघतील. यावेळी पहा फटका फसलाय. स्वतः येईल फॉलो थ्रो मध्ये. कॅच होईल का? कॅरी कॅच ऑफ झाली आहे. एक धाव तर घेतली, दुसरी साठी जातील. यस, इट इज. दुसरी कंप्लीट केली आहे. तिसरी साठी येत आहेत का? नाही, थांबवलाय. 2 धावा इन्क्लूड केल्या गेल्यात. फटका फसला होता गौरव जाधव यांचा. मात्र इथे आता चर्चा होते. येणारे बॉल शिल्लक आहेत 15. 14 4 बॉल झाले. येणारे बॉल 15 आणि 15 बॉलच्या पाठीमागे आता बनवायचे आहेत 25. 15-25 3 बॉल या ओव्हरचे. पुढचा बॉल. हो, यावेळी ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कॅरी करेल. एक धाव घेतली. एका धावेवरती थांबवलाय. धाव संख्या आता मात्र 5 या आकड्यावरती. चला फायनलचा थरार. संदीप दादा जाधव यांचं हे संपूर्ण आयोजनाचा थाट. राधे राधे चषक गोरेगाव प्रीमियर लीग
गोरेगावकरांसाठी हा अभिमानाचा क्षण. हो यावेळी पहा बॅकवर्ड वरती गेले, पंच केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? इथे विकेट मिळाला. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. मॅच फसली आहे. दादा एका बाजूला 8चा स्क्वॉड आहे आणि एका बाजूला 11 टीमची खेळ आहे. मात्र यावेळी सर्रास ठरली 8 जणांची ही टोळी. करण आणि त्यांची टीम बॅटल बांधलाय मैदानाच्या आतमध्ये. टीम रायझिंग स्टार अगेन्स्ट डार्क नाईट. नवीन बॅटर होईल इनॅट नंबर 3 वरती, नाव आहे रतन. या मॅच मध्ये गौरव जाधव हा की फॅक्टर ठरू शकतो. त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, तो मोठे प्रहार करू शकतो. मात्र रतनी कमी नाहीये, रतनी फाईट करणार आहे. हो 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 यावेळी पहा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये, घातक डिलिव्हरी. असं म्हटलं जातं ना, एखादा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डान्स करतो त्याला म्हटलं जातं डान्सर. अरे जास्त सिगरेट पिल्यानं तर होईल कॅन्सर. आणि हा आहे तिखट बाउन्सर. बाउन्सर टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. चला धावफलकाकडे नजर वळवली आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 24 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 24 ची मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती करण. गौरव जाधव हा खेळाडू आहे ना, या मॅच मध्ये होत्याचं नव्हतं करण्याची ताकद ठेवतो, क्षमता आहे. इथून पुढे या 12 बॉल मध्ये 4च मोठे मारायचे. चला करण निघालाय. हो यावेळी पहा शरीरावरती वेट घेतलाय, बॉडीवरती मारा केलाय, बॉडी लाईनची गोलंदाजी. 11 बॉल आणि 24 ची गरज. गौरव इनॅड ऍक्शन मध्ये. करण त्याचा प्रहार करेल, त्याचा सामना करेल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. करण इम्प्रेस केलाय करणने. मैदानाच्या आतमध्ये लिटिल मास्टर माइंडसेटने खेळणारा पठ्या. फुलटाचा बॉल खोलवरचा, फ्लाइटेड डिलिव्हरी, बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. 10 बॉल 23 ची गरज आहे. 10 गेंदों में 23 की जरूरत. एक बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ लड़ाई हो रही है दोनों ही गेंदबाज और बल्लेबाज में. दादा नातं तुझं न माझं, अरे नातं तुझं न माझं भलतं सदवाड आहे. तू खट्याळ मी ही लबाड आहे. यावेळी ऑन साइडला खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतलं, दुसरी साठी जातील का या सिरीज? दुसरी साठी गेलेत सेकंड वरती. थो इथे 2 धावा कंप्लीट केल्यात, मिस कॅरी केलाय. आणि आता धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 2 ने सरसावली आहे. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 9, बनवायचे आहेत 21. 9 बॉल 21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. हो यावेळी पहा बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. मोठा प्रहार येत नाहीये. आता मात्र 8 बॉल आणि 20 ची गरज आहे. 8-20 ची मॅच. गौरव जाधव स्ट्राइक एंड वरती. करण ही इथे सांगतोय, अरे मुझे किसी के सल्तनत का वजीर नहीं बनना, अरे मुझे किसी के सल्तनत का वजीर नहीं बनना, मुझे मेरे कहानी का बादशाह बनना है. मैदानाच्या आतमध्ये बादशाह सारखी कामगिरी केली आहे, तो लढलाय. हो यावेळी उडवला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेखा पार. चौकार. 4 रन्स. यस मैदानाच्या आतमध्ये तख्ता बदललाय, मॅच मध्ये ट्विस्ट आणलाय. आता 7 बॉल 16 ची मॅच. 7-16 13 धावा धावफलकावरती आल्यात. चला 7 बॉल 16 ची गरज आहे. या बॉल वरती षटकार मस्ट आहे. हो 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 यावेळी एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली. दुसरी साठी जातील का? नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो आलाय, रनिंग आउट होईल. फलंदाज रतन बॅक टू द पवेलियन. आता 6 बॉल आणि 15 ची गरज. 6 बॉल आणि 15 रन्स.
चला या ठिकाणी अक्षय यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर जंगली संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि दादांकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. 3 लागले 3 षटकार तर 3000 असतील. चला स्ट्राईकला आहे अक्षय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज अंकित. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉल हाताळला. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? डॉट बॉल कॉलिंग केलाय. 5 बॉल आणि 15 धावांची गरज. 5-15. अक्षय मैदानाच्या आतमध्ये इंट्रोडक्शन मध्ये आल्यात. पाच बॉल 15. गौरव मैदान के अंदर नॉन स्ट्राइक एंड पे अभी भी खड़े हैं. यावेळी उडवला. लेफ्ट केला क्षेत्ररक्षक आहे मात्र मिळतील धावा. सरळ सीमारेषे पार आला ना तो कडक कडकडीत षटकार. 6 धावा. षटकार आलाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट आले. येणारे बॉल शिल्लक आहेत 4. बनवायचे आहेत 9. 4-9 ची मॅच. अक्षय यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे दादांच्या माध्यमातून. संदीप दादा जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज अक्षय साडे असेल. चला अजून 2 मारलेत ना तर जंगलीकडूनही 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संतोष सकपाळ. हो यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येईल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? कॅच कॅरी केलाय. आता मॅच फसली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. 3 बॉल आणि 9 ची गरज. इतिहास घडला जाईल. 8 खेळाडूंनी घेऊन ही मॅच जिंकली आहे. काय स्ट्रॅटजी असेल, काय रणनीती असेल मैदानाच्या आतमध्ये. करण आणि टीम कमालीची स्ट्रॅटजी. दादा टेबलवरही बसले होते. दादांनी स्ट्रॅटजी अशी बनवली आहे. आमची टीम आहे. आम्ही बांधाबांध बरोबर करतो. आम्हाला माहिती आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. चला जाऊया. 3 बॉल आणि 9 ची गरज. 3 balls 9 runs मस्ट आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 5 वरती अब्दुल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 9 ची गरज. 3-9. या बॉल वरती मोठा प्रहार येईल का? हो इथे आता मॅच फसली आहे. 2 बॉल आणि 9 ची गरज. चला राधे राधे चषकाचा हा फायनलचा सामना. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला डार्क नाईट तर दुसऱ्या बाजूला टीम आहे. नाव आहे रायझिंग स्टार. राईज झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सूर्याचा उदय झालाय. गौरव जाधव नॉन स्ट्राइक एंड वरती राहिलेत. हीच कहाणी मधली ट्विस्ट आहे. या बॉल वरती जर 3 रन आल्या ना तर 1 बॉल 6. चला 2 बॉल आणि 9 ची गरज आहे. 3 धावा मस्ट असतील या बॉल वरती. हो यावेळी पहा पंचांकडे नजरा वळवले. ओ माय गॉड मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट आलाय. आता येणारे 2 बॉल आणि बनवायचे आहेत त्या 8. 2-8 ची मॅच. इस गेंद पर बडा मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. याही वेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल आणि 7 ची मॅच. आता 1 आला ना तर स्ट्राईक गौरवकडे येणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाज. चला 2 बॉल आणि 7 ची गरज आहे. 2 बॉल 7. हो यावेळी पहा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. आता मॅच हाय व्होल्टेज. याच मॅचचा आम्ही सातत्याने उच्चार केला गेला होता. राधे राधे चषकाचा हा फायनलचा सामना. मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल आणि 6 ची गरज.
असं म्हटलं आता ना की प्यास लगी है गजब की पानी में जहर था पीते तो मर जाते ना पीते तो भी मर जाते ये अजब कश्मकश है यहाँ एक गेंद पर 6 धावांची गरज आहे एक गेंद पर 6 रनों की जरूरत है असं म्हटलं आता ना की पैर में दबा हुआ काटा हो यावेळी पहा इथे रायझिंग स्टार विन द मॅच राधे 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 मैदानाच्या आतमध्ये संदीप जाधव आणि फक्त संदीप जाधव जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये मी का टेबलवर बसलो होतो याचं उत्तर दिलंय दादा आपली बांधणी लाजवाब आहे विनिंग टीमचं असेल हार्दिक हार्दिक अभिनंदन